तर भाई पाहू शकता तुम्ही स्नो चालू आहे आणि मी छत्री घेऊन आलो आहे आणि तिकडे डोंगर बघू शकता कसला वाटतं एकदम जबरदस्त. तर सायली तर आतमध्येच थांबले तर मी आले तुम्हाला दाखवतो. तिकडे डोंगर बघा, मी छत्री घेऊन आलो आहे. गुड मॉर्निंग मनाली. सकाळचे 9 वाजलेत आणि स्नोफॉल थांबलेला आहे. तर आता खालती जातो आणि दाखवतो तुम्हाला. झाडं बघा कशी फ्रीज झालीत, लाईट्स आणि डॉगी. या डॉगी खालती. झाडांना कसे झालं बघा, पूर्ण आईस आईस. आणि घरं बघा तिकडे, डोंगर पूर्ण आईस झालं आहे. खालती जातो. तर नमस्कार, प्रसाद म्हात्रे. आणि बघू शकता तुम्ही सकाळचे वाजले 9:30 आणि परत स्नोफॉल चालू झालेला आहे. आणि भैया स्नोफॉल काढत आहे, पूर्ण आईस झाले गाडी. बघू शकता हे सगळ्या बाईक आहेत आणि झाडं बघा. आणि या हॉटेलवर बघा पूर्ण बर्फ झालेला आहे. आणि गाडींवर बघू शकता तुम्ही बर्फ. आणि हॉटेलवर पाहू शकता तुम्ही पूर्ण आईस, प्रॉपर आईस तयार झालेला आहे. पूर्ण फ्रीज झाली गाडी. हा आमची गाडी ही आहे 630. पूर्ण आईस झालेला आहे गाडीवर, पाहू शकता तुम्ही पूर्ण आईस. भैया आलाय गाडी घेऊन, ती कोणती ती माहिती नाही, बर्फातली. आणि हॉटेल पाहू शकता तुम्ही, आज ते काम चालू आहे आणि स्नोफॉल होत आहे थोडासा. झाड बघा कसं फ्रीज झालंय पूर्ण. बघा कसला व्ह्यू आहे. स्नोफॉल पण होत आहे थोडासा. माझ्या हात पण फ्रीज झालेत. सकाळी 4 वाजता तर -9 होता टेम्परेचर. आणि इकडं बघा एक नंबर झाडं बघा. आणि आमचं हॉटेल हा इथे. आणि कसला डोंगर आहे, खूप मस्त. ह्याच्यासाठीच आलेलं होतं आणि पूर्ण झाली आहे इच्छा. म्हणजे पाय बघू शकता, पूर्ण पॅन्ट भिजले. डोंगर बघू शकता तुम्ही, खतरनाक व्ह्यू आहे एकदम. आपल्याकडे कसं जास्त पाऊस पडतो. डोंगर बघा, डोंगर. हात बघा कसा. तिकडे बघा डोंगर. हातात छत्री पण नाही पकडता येत. तो बघा कसला डोंगर आहे. परत जातो आता, थोडासा खालती जातो. पूर्ण आईस झालाय रस्ता. माझी तर वाट लाग. आत्ताच एक पूर्ण असा, म्हणजे हॉटेलवरचा पूर्ण असा बर्फ आहे ना, पूर्ण असा खालती आला. म्हणजे स्लँडिंग कसं होते, आईस लँडिंग डोंगरावरून, पूर्ण असा धबाधबा पडला. आणि डोंगर बघू शकता तुम्ही, वाईट पूर्ण. थोडासा स्नोफॉल होत आहे. थोडंसं जाऊ पुढे आपण. काय माहिती आज आम्हाला निघायला भेटणार आहे की नाही. आज आम्हाला अटल टनलला जायचं होतं काल, आणि आज अटल टनलला तिथे आमचा स्टे होता.
आणि आज आम्ही गोल्डन टेम्पलला निघणार होतो आणि आमची रिटर्नची ट्रेन होती 25ला. तर काय माहिती आता जायला भेटतो की नाही घरी. हे जोपर्यंत स्नोफॉल थांबणार नाही तोपर्यंत ते रस्ता क्लिअर करणार नाही असे म्युन्सिपाल्टीवाले. जोपर्यंत रस्ता क्लिअर नाही होत तोपर्यंत गाडीच चालणार नाही. फक्त 4x4 चालते, थार नाहीतर जिमनी. आणि इकडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता, कसला जबरदस्त वाटतोय. कधी वायरीवरून कसा बर्फ पडेल ते समजू शकत नाही. एक नंबर व्ह्यू. पूर्ण मोबाईलची पण बॅटरी लो झाले, लाईट बीट काहीच नाही आहे इथे. आणि हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही फिरायला आलेत ना, त्यांची घरं बघणार ना तर सगळी डोंगरावर अशी, सगळ्यांची घरी डोंगरावर. आता हे फक्त खालती हॉटेल्सच आहेत. एवढे डोंगर आहेत ना भरपूर, आणि एवढे उंच उंच, एकदम भारी. म्हणजे यायला पाहिजे एकदा लाईफमध्ये. आणि इथं बघा आईस झालंय पूर्ण झाडाला. हे बघा गाडी, बघा गाडी पूर्ण बर्फामध्ये आहे. आणि हा डोंगर बघू शकता तुम्ही. बगल्याचा आवाज येतोय. आणि झाडं बघा कशी फ्रीज झालीत पूर्ण. हा एक छोटासा गाव आहे. आता गावाचं नाव नाही मला आठवत. मी सायलीने विचारलेला. अरे यार इथे पूर्ण पाणी पाणी झालंय, मेल्ट होते, पुढे नाही जाता येणार. बसवत नाही. ही पण आली बाहेर. समोरचा डोंगर बघू शकता तुम्ही. चला फटाफट. आणि परत थोडंसं क्लायमेट चेंज झालं आहे असं मला वाटतंय. स्नोफॉल तर थांबलेला आहे. आणि गाडी बघा तुम्ही पूर्ण फ्रीज झाले. बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. परत पडायला लागली. आणि ही काय माहिती कोण आहे ही. गाडी बघा, तो पूर्ण आईस झालाय. सावकाश चालायला लागेल. व्ह्यू बघू शकता तुम्ही. भैया ड्रम घेऊन येत आहेत मस्त की पाण्याचे. यांना विचारलं मी कशासाठी, तर बोलते डिझेलसाठी. ओढत ओढत नेत आहेत. आणि डोंगर बघा तुम्ही. हॉटेलजवळ आलो आता परत. इको बघा, आणि वरती बर्फ बघा किती झालाय. मस्त असा हा दगडीचा बांधकाम आहे यांचा इथे. डोंगरावर तुम्हाला दिसत आहेत की नाही माहिती नाही, खरं आहेत ती तिथे डोंगरावर. आणि पक्षी चाललेत, तुम्हाला दाखवतो मी झूम करून. ती बघा घर आहेत डोंगरावर पूर्ण अशी. हा पूर्ण हिमालय पर्वत. लाईफमध्ये कधीतरी एकदा यायला पाहिजे. पण आम्ही आलोय तर स्नोफॉल भेटला, आम्ही लकी आहोत. पूर्ण व्ह्यू दाखवतो इकडचा. तिकडे आमचा ड्रायव्हर आहे विशाल भाई. तर भाई पुन्हा क्लायमेट चेंज झालेला आहे. परत तिकडे स्नो व्हायला लागलेला आहे असं वाटते मला. इकडे तर क्लिअर आहे, तरी पण इकडे पण असं थोडंसं धुकासारखं झालं आहे डोंगरावर, पाहू शकता तुम्ही. आता आम्ही जातो रूममध्ये, हॉटेलमध्ये. बाय बाय.